त्यात आपण काल स्टार्ट केलं होतं साउंड. तर मेन गोष्ट आहे बघा प्रोडक्शन अँड प्रोपगेशन. हे साउंड प्रोड्यूस कसा होतो आणि साउंड ट्रॅव्हल कसा करतो. काही तुम्हाला मी याच्यात ॲनिमेशन्स इन्क्लूड केलेले आहेत आणि याच्यामध्ये तुमच्या बेसिक्स पासून IIT फाउंडेशनचे पण कॉन्सेप्ट टाकलेले आहेत. आपण पाहिलं की साउंड इज फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता एनर्जी वर्क करू शकते, फोर्स अप्लाय करते, त्यामुळे ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं, हे आपण पाहिलं. आणि सगळ्यात मेन आहे की साऊंड तयार होण्यासाठी कंपल्सरीली कशाची नीड आहे? व्हायब्रेशन्स. आता व्हायब्रेशन्स क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला एक डिव्हाइस सांगितला होता ट्युनिंग फॉर्क, है की नाही? ट्युनिंग फॉर्क सुद्धा असतो, तो असा वाय शेपचा. आणि तो काय करतो? आपण जेव्हा त्याला डिस्टर्बन्स क्रिएट करतो, तेव्हा तो जवळपासच्या एअर मॉलिक्युल्सला एनर्जी देतो आणि ते मॉलिक्युल्स आपली एनर्जी ट्रान्सफर करतात एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे. आणि मग आपण पाहतो की साऊंड क्रिएट होतो. हा साऊंड मग ट्रॅव्हल करत करत आपल्या इयर्स पर्यंत, आपल्या कानापर्यंत येतो आणि मग तिथून पुढे बायोलॉजिकल फॅक्टर्स आपल्या बॉडीमध्ये जे आहेत, विथ द हेल्प ऑफ ब्रेन, they interpret the type of sound and we become able to listen the sound, and we can differentiate. Some sounds are very soothe, है की नाही? They are very soothing, and some are very आपण काय म्हणतो त्याला, सम क्रिएट व्हेरी नॉईस, आणि ते आपल्याला अनोईंग असतात, नको वाटतात असे काही साऊंड आहेत. जसं आपण ट्रॅफिकमध्ये गेलो तर जे हॉकिंग आहे किंवा हॉर्न्स आहेत, तो साऊंड नको वाटतो ट्रॅफिकमध्ये. एकदा सगळ्या लोकांनी थांबून जर हॉर्न वाजवायला सुरू केलं तर आपण असे कान बंद करून घेतो. तेच जर आपण अरिजित सिंग, लता मंगेशकर यांचं जर साऊंड ऐकलं तर आपल्याला छान वाटते, प्लीजिंग, बिकॉज दे आर सिंगर्स. तर साऊंड असे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. मग एखादा साऊंड आपल्याला लिसनिंगसाठी आवडतो, एखादा नाही आवडत, हे कोण ठरवतं? कशामुळे ठरतं? साऊंड तर साऊंड आहे. बट सम साउंड्स आर व्हेरी, आपण काय म्हणू, वी लव्ह टू लिसन दोज साउंड्स, ठीक आहे नाही? त्याचं रिझन काय आहे? की साऊंडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याचे फीचर्स आहेत. आता आपण हेच पाहिलं की प्रोडक्शन बाय व्हायब्रेशन. आणि हे पाहिलं साऊंड बघा कोणती वेव्ह आहे? मेकॅनिकल. म्हणजे त्याला कंपल्सरीली मीडियमची गरज आहे. बघा, ऑल साऊंड इज कॉज बाय व्हायब्रेशन. आता व्हायब्रेशनला काय डिफाईन केलंय फिजिक्स मध्ये? रॅपिड बॅक अँड फोर्थ मोशन. रॅपिड, चला असा हात धरा, याला आपण म्हणू मीन पोझिशन. हा स्थिर आहे ना आपला, या पोझिशनला काय म्हणायचं? मीन पोझिशन. आता याला रॅपिडली मागे पुढे करा, दिस इज व्हायब्रेशन. आता तिला बाय बाय करू नका. तर हे बघा, हे व्हायब्रेशन आहे. तर हे जे रॅपिडली टू अँड फ्रो आहे, म्हणजे बॅक अँड फोर्थ आहे, मागे पुढे होणार, बस झालं आता. बॅक अँड फोर्थ जे मोशन आहे, मागे पुढे होणारं जे रॅपिड आहे, म्हणजे असं निवांत नाही, सायोनारा केल्यासारखं, एकदम फास्ट, ठीक नाही? तर त्याला आपण तो एक शब्द महत्वाचा आहे, रॅपिड बॅक अँड फोर्थ मोशन, एकदम फास्ट होणार. आता बघा, वेन अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स, तेव्हा काय होते? व्हायब्रेट होतो म्हणजे तो काय करतो का? तो साऊंड आपल्याला क्रिएट करून देतो. ह्याचं एकमेव रिझन आहे की ट्रान्सफर्स एनर्जी. व्हायब्रेट करतो म्हणजे काय करतो तो? एनर्जीला ट्रान्सफर करतो. कुठून? टू द सराउंडिंग एअर पार्टिकल्स. ठीक. क्रिएटिंग अ चेन रिॲक्शन. आपण थोड्या वेळातच पाहू हे पार्टिकल्स कसे मूव्ह होतात आणि व्हायब्रेशन्स कसे क्रिएट होतात. साऊंड वेव्हज कशा क्रिएट होतात. आपण त्याचं ॲनिमेशन बनवलंय. द पार्टिकल्स देमसेल्व्हज डू नॉट ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू इयर. मी तुम्हाला हे बोललो होतो. पार्टिकल्स आपली जागा सोडून जात नाहीत. सोर्स म्हणजे द प्लेस वेअर साऊंड गेट्स क्रिएटेड ऑर प्रोड्युस्ड, दॅट इज कॉल्ड सोर्स. जसं आता मी हात जर या टेबलवर आपटला तर हा टेबल काय झाला? सोर्स आहे. इथून साऊंड क्रिएट होतंय. आता बघा, तुम्हाला साऊंड ऐकू आला? काय काय झालं असणार? मी सोर्सवर एक फोर्स लावला, इथे व्हायब्रेशन क्रिएट झालं. त्याने इथल्या सगळ्या पार्टिकल्स मधून, सॉलिड मधून तो आल्यानंतर एअरमध्ये गेला आणि ही एनर्जी पूर्ण प्रोपोगेट सगळ्या डायरेक्शन्स मध्ये गेली आणि आपल्या कानापर्यंत पोहोचली. ब्रेनने इंटरप्रेट केलं, ऐकूही लावलं. म्हणजे बघा, हे किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये झालेलं आहे. मी आता इथं वाजवलं, संध्याकाळी 6:30ला आणि उद्या सकाळी 6:30ला ऐकू आलं. असं होते का? नाही. हे रॅपिड आहे, तात्काळ होते, इन्स्टंटेनियसली होते. बिकॉज इट्स आवर ब्रेन इंटरप्रेट्स इट व्हेरी रॅपिडली, आणि म्हणून आपल्याला हे कळतं लवकर. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, वेन
these energy particles or these energy is given to the particles do not leave their own place. ते आपली जागा सोडत नाहीत. दे ओनली ट्रान्सफर एनर्जी. आपल्याकडून तो एनर्जी दुसऱ्याला देतो, दुसऱ्याला तिसऱ्याला देतो, तिसऱ्याहून चौथ्याला देतो. असा तो पुढे 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 ट्रॅव्हल करतो. तर मेन लक्षात ठेवायचं, when energy of sound travels through the air particles, these particles do not leave their places, they only transfer the energy. ठीक आहे. दे ओनली ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन. म्हणलं तुम्हाला ही मीन पोझिशन आहे. ऑसिलेटचा अर्थ काय? दिस इज ऑसिलेशन. हे ऑसिलेशन आहे. बॅक अँड फोर्थ. आता एक ऑसिलेशन वगैरे सगळं आपण पाहूच. आता हे मीन पोझिशनच्या अबाउट करतात. चला, हा जो तुम्हाला एक डिव्हाइस दिसतो, हिअर वी हॅव क्रिएटेड अन ॲनिमेशन फॉर यू. आता इथे हा जो डिव्हाइस दिसतोय, दिस इज कॉल्ड ट्युनिंग फॉर्क. ह्याला काय म्हणतात? ट्युनिंग फॉर्क. बघा, फॉर्क शब्द आहे वर. आता आपण त्याला स्ट्राईक करणार, म्हणजे आपण त्याला असं ओढून सोडून देणार. त्यामुळे काय होईल? व्हायब्रेशन्स क्रिएट होईल. आता आपण ह्याला या बटनला क्लिक करू आणि तुम्ही याला फक्त ऑब्झर्व करा. बघा, वेव्ह निघतायत. फक्त पहा, साऊंड क्रिएट झाला. आणि बघा, वेव्ह ज्या निघतायत ना, फार हे अॅनिमेशन स्मार्टली बनलेलं आहे. पुढे चालून तुम्हाला लक्षात येईल की या वेव्हज अशा का दिसतात, त्या नेमक्या बनतात कशा पुढे. ह्याचं पूर्ण मॅथमॅटिक्स आहे, ट्रिग्नोमेट्री यूज करून बनवलेलं. आता पहा, तर तुम्हाला एक सर्कल्स क्रिएट होताना दिसत आहेत. या सर्कल्सलाच आपण म्हणतो डिस्टर्बन्सेस. आणि बघा, हे सर्कल्स आहेत. आता जर आपण एकच इथं ट्युनिंग फॉर्क यूज केलेला आहे, आपण जर इथे साइड बाय साइड 3-4 ट्युनिंग फॉर्क लावले, तर काय होईल? इमॅजिन करा. प्रत्येकातून सर्कल्स बाहेर निघतील आणि ते सर्कल्स दुसऱ्या सर्कलमध्ये काय होतील? मिक्स होतील. म्हणजे बघा, इथून एक वेव्ह आली, इथून एक साऊंड वेव्ह आली आणि त्या एकमेकांसोबत कोलाइड झाल्या. तर याच्यामुळे कधी कधी साऊंड मोठा येतो, कधी कधी तो लहान होतो. तर याला आपण म्हणतो इंटरफेरन्स. आपण म्हणतो ना, ए माझ्या गोष्टीत इंटरफेअर करू नको. इंटरफेअर करणं म्हणजे काय? मध्ये मध्ये करणं. तसा प्रकार आहे. तर साऊंड वेव्ह सुद्धा काय करतात? इंटरफेरन्स पॅटर्नला फॉलो करतात. कधी कधी इंटरफेरन्स युजफुल आहे. त्यामुळे साऊंड व्यवस्थित क्रिएट होऊन आपल्याला ऐकू येतो. जसं आपण बोलतोय, आपल्या बोलण्याचा आवाज खूप लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर आपण माईक वगैरे यूज करतो. मग त्यासाठी आपण मोठे मोठे साऊंड बॉक्स लावतो. त्याला एम्प्लिफायर म्हणतात. एम्प्लिफाय करणे. आता एक पुढे शब्द येईल तुम्हाला, एम्प्लिट्यूड. एम्प्लिफाय करणे म्हणजे काय करणे? साऊंडच्या वेव्हला वाढवणे आणि त्याची कॅपॅसिटी वाढवणे. त्यामुळे आपल्याला साऊंड क्लिअरली आणि दूरपर्यंत ऐकू येतो. ह्याचा अर्थ काय आहे? खूप सारे साऊंड वेव्ह एकमेकांना मिक्स होऊन काय करतात? एक मोठी वेव्ह बनवतात आणि त्यामुळे साऊंड क्लिअरली ऐकू येतो. या टाईपच्या इंटरफेरन्सला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कोणता असतो तो? कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्ट केलं त्यानं काहीतरी. पण एका आवाजामुळे दुसरा आवाज जर कॅन्सल झाला, एका साऊंड वेव्हमुळे दुसरी साऊंड वेव्ह जर कॅन्सल झाली, आपल्याला काहीच नाही ऐकू आलं किंवा कळलंच नाही, तर त्याला म्हणतो आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. त्यानं डिस्ट्रक्ट केलं. आता हे तुम्ही 11-12 स्टँडर्ड मध्ये डीप मध्ये शिकाल. वेव्ह थेअरी नावाचा एक चॅप्टर आहे आपल्याला. एखाद्या वेव्ह मध्ये काय काय होतं त्याचं पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. ते समजलं? बघा, हे व्हायब्रेशन्स आहेत. टू अँड फ्रो दिसायले. मीन पोझिशन कोणती आहे? आता जो तुम्हाला दिसतो ज्या पोझिशन मध्ये बिफोर द स्ट्रायकिंग, आहे की नाही, तर ती कोणती पोझिशन आहे? मीन पोझिशन. आपण त्याला डिस्टर्ब केले की बघा, टू अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ मोशन होईल आणि यालाच आपण म्हणतो ऑसिलेशन. हे जे मागे पुढे व्हायले ऑसिलेशन आहे. समजलं? लाईक दिस साऊंड गेट्स प्रोड्युस्ड. नाव आपण हे पाहतो की फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड इट इज कंपल्सरी टू हॅव मीडियम. आपण हेच म्हणले, साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे काय? रिक्वायर्स अ मटेरियल मीडियम. मग मटेरियल मीडियम म्हणजे ते काय काय असू शकते? सॉलिड, लिक्विड, गॅस. तिन्ही लागतात. साऊंड सगळ्या मीडियम मधून प्रोपोगेट करतो. असं नाहीये की साऊंड फक्त आता या टेबल मधून आला, हा सॉलिड आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला एअर मधून, आहे की नाही. आता काय तुमच्यापर्यंत टेबल नाहीये, टेबलच्या या एंड नंतर साऊंड जर एअर मध्ये ट्रॅव्हल केला नसता, तर टेबलच्या बाहेर आल्याबरोबर तुम्हाला ऐकू आलं नसतं. याचा अर्थ काय की इट ट्रॅव्हल्स थ्रू ऑल मीडिया. मग बघा, सॉलिड्स मध्ये काय म्हणतो आपण? पार्टिकल्स आर क्लोजेस्ट.
चला, हे दोन अशा पद्धतीने पकडा असं. आता ह्याला अजून जमेल तेवढं वर घ्या, गॅप जास्त ठेवा. त्याला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर स्पेस. हा जो स्पेस आहे हा गॅसेसमध्ये सगळ्यात जास्त असतो. त्याच्यामुळे साऊंड जेवढे पार्टिकल एकमेकांपासून दूर असतात तेवढा साऊंड कमी ट्रॅव्हल करतो. मग सगळ्यात जास्त दूर कोणत्या मीडियम मध्ये आहेत? गॅस. म्हणून गॅसमध्ये साऊंड लीस्ट असतो, हळू ऐकू येतो. म्हणून आपण ओरडल्यानंतर जास्त दूरपर्यंत आवाज जात नाही, कारण गॅस आहे. तर गॅसेस पार्टिकल्सला दूरपर्यंत घेऊन जात नाहीत. पण सॉलिड्स मध्ये साऊंड खूप दूरपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. आता याला असं धरा, आता गॅप थोडा कमी झाला. दिस इज लिक्विड. आता बघा सॉलिड. तर सॉलिड मध्ये बघा पार्टिकल्स आर क्लोजेस्ट. सुपरलेटिव्ह डिग्री आली इथं. क्लोजेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त जवळ असतात. आणि जेवढे पार्टिकल क्लोजेस्ट, फास्टेस्ट द स्पीड. म्हणून आपण काय म्हणू शकतो? साऊंड ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन सॉलिड्स. लिक्विड मध्ये मॉडरेट स्पेसिंग आहे. मी आता म्हणलं जास्त स्पेस नाही, फार स्पेसियस पण नाही, फार बॉन्डेड पण नाही. याला आपण म्हणतो मॉडरेट स्पेसिंग. तर इथे स्पीड सुद्धा कशी असेल? मॉडरेट असेल. समजून घ्या. Gases, particles far apart. So particles have very large space between them. आणि म्हणून slowest speed असते. If there is vacuum, vacuum means no particles, no material medium is available, either solid, liquid or gas, then it is not possible for sound to propagate. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, without any material medium, sound cannot travel. आणि म्हणून आपण लास्ट टाइम काय एक्झाम्पल घेतलं होतं? मूनवर किती मोठा ब्लास्ट झाला तर आपल्याला तो ऐकू येत नाही, कारण मून आणि अर्थच्या मध्ये व्हॅक्यूम आहे. देर इज नो मटेरियल मीडियम अवेलेबल अँड सो साऊंड कॅनॉट बी हर्ड. समजलं? तर नो साऊंड बिकॉज नो पार्टिकल्स. म्हणून आपण नाव दिले मटेरियल मीडियम. समजलं? मटेरियल मीडियम. आता याच्यासाठी अजून एक सिम्युलेशन आहे. एक बेल जार आहे, एक बेल आहे आणि एअर डेन्सिटी इथे. आता याच्यामध्ये एअर आहे असं समजा. आपण काय करू? ह्याच्यामध्ये हवा भरू. आता इथे जे तुम्हाला ब्लिंकिंग दिसत आहे याचा अर्थ काय? आता याच्यामध्ये साऊंड आहे. ठीक आहे, साऊंड आहे का? कारण याच्यात एअर आहे. आता आपण इथे एक अॅनिमेशन दिलेलं आहे, रिमूव्ह एअर. ह्याच्यातलं एअर काढून टाकू आपण. बघा वर तुम्हाला एअर डेन्सिटी आता व्हॅक्यूम झालेली दिसते. म्हणजे बघा आपण याला थोडं लहान करू कळण्यासाठी. नाव फोकस हिअर. बघा रिफिल एअर, हवा भरली तर साऊंड काम सुरू केलं ह्याने. हवा काढून टाकली तर बघा नो साऊंड प्रोपगेशन. याचा अर्थ व्हॅक्यूम मध्ये साऊंड ट्रॅव्हल करत नाही. दिस इज स्ट्राईक. लक्षात? तर हे महत्वाची गोष्ट आहे. साऊंडला कंपल्सरी कशाची गरज आहे? मीडियमची. आता हे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. चलो, आता इथून आपल्याला पुढे हे झाला आपला पहिला पॉइंट, प्रोडक्शन अँड प्रोपगेशन. नाव लेट अस मूव्ह टू व्हॉट इज अ वेव्ह. आपण जे म्हणतो आता साऊंड कोणती वेव्ह आहे? मेकॅनिकल वेव्ह आहे. तर वेव्ह काय असते, तिचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि हेच ठरवतात की एखादा साऊंड आपण ऐकू शकतो की नाही किंवा किती क्लिअरली ऐकू शकतो. दिस इज टोटली अपॉन डिपेंड अपॉन द वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. हाऊ टाइप ऑफ व्हॉट इज द टाइप ऑफ वेव्ह दॅट डिसाइड्स द क्वालिटी ऑफ साऊंड. आता आपण हे एक एक गोष्ट समजून घेऊ. आता इथे खाली वेव्ह आहे बघा. ही जी वेव्ह आहे ना ट्रॅव्हल करते, दिस इज कॉल्ड मेकॅनिकल वेव्ह. साऊंड प्रोपोगेट्स ॲज अ लॉंगिट्युडिनल वेव्ह. वेव्ह दोन टाईपच्या असतात म्हणा, लॉंगिट्युडिनल वेव्ह आणि अजून एक कोणती असते? ट्रान्सव्हर्स वेव्ह. वेव्ह दोन टाईपच्या असतात. कोणत्या कोणत्या? लॉंगिट्युडिनल. आता लॉंगिट्युडिनल म्हणजे काय माहितीये? एनर्जी या पद्धतीने ट्रॅव्हल करते, म्हणजे पॅरलल टू द वेव्ह. वेव्ह जिकडे चालली एनर्जी त्याच डायरेक्शनने जर जात असेल तर त्याला म्हणतात लॉंगिट्युडिनल वेव्ह. पण वेव्ह इकडे जात आहे असं समजा आणि एनर्जी परपेंडिक्युलर आहे, वर खाली ऑसिलेट करते, तर त्याला ट्रान्सव्हर्स म्हणतात. ट्रान्सव्हर्स मीन्स परपेंडिक्युलर. ट्रान्सव्हर्स मीन्स परपेंडिक्युलर. आपण अजून एक शब्द पाहिला होता, नॉर्मल. नॉर्मलला सुद्धा परपेंडिक्युलर म्हणतात. नॉर्मल फोर्स, ग्रॅव्हिटेशन वगैरे पाहिलं की नाही आपण? तर नॉर्मलचा अर्थ परपेंडिक्युलर, तसं इथे असतो.
आता बघा इथे इंटरॅक्टिव्ह ऑसिलोस्कोप आहे. हा ऑसिलोस्कोप आहे. इथे एक त्यांनी बनवलेलं डिव्हाइस आहे. स्कोप जसा टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, तसा हा कोणता स्कोप आहे? ऑसिलोस्कोप. म्हणजे हा काय करतो? ऑसिलेशनला मेजर करतो. म्हणून त्याचं नाव आहे ऑसिलोस्कोप. आता बघा, तर साऊंड ही कोणत्या टाईपची वेव्ह आहे? लॉंगिट्युडिनल. मेकॅनिकल वेव्ह आहे, बट मेकॅनिकल मध्ये कोणती टाईप आहे? लॉंगिट्युडिनल. हिच्यामध्ये दोन गोष्टी असतात, कॉम्प्रेशन्स अँड रेअर फॅक्शन्स. हे वर्ड आता इथून पुढे 12th स्टँडर्ड होईपर्यंत विसरायचे नाही. कॉम्प्रेशन्स, रेअर फॅक्शन्स. कॉम्प्रेशन्स, कॉम्प्रेस झाले म्हणजे एअर पार्टिकल जेव्हा डेन्स होतील, एकमेकावर पूर्णपणे कोलाइड होतील, तेव्हा त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. आणि जेव्हा एअर पार्टिकल सेपरेट होतील, आता तुम्ही इमॅजिन करा, मी काय म्हणलं, व्हायब्रेशन क्रिएट झालं, या हातातले एअर पार्टिकल ह्याच्यावर आले, बघा कॉम्प्रेस झाले की नाही? कॉम्प्रेशन झालं. आता ह्याने एनर्जी दिल्यामुळे हे सेपरेट झालं, बघा रेअर फॅक्शन आले. तर आज कधीच होत नाही बरं, एक लक्षात ठेवा. पहिला कॉम्प्रेशन आले की दुसरं कोण असणार? रेअर फॅक्शन. कंपल्सरी असं नाही होणार, कॉम्प्रेशन पुन्हा कॉम्प्रेशन मध्येच रेअर फॅक्शन, असं नसतंय. कंपल्सरी इट्स अ सबसिक्वेंट सिरीज. आफ्टर एव्हरी कॉम्प्रेशन देअर मस्ट बी अ रेअर फॅक्शन. म्हणजे दोन कॉम्प्रेशनच्या मध्ये काय असेल? एक रेअर फॅक्शन असेल. तर बघा ह्याच्यामध्ये रेअर फॅक्शन काय असतं? रेअर फॅक्शन कोणाला म्हणतात? लो प्रेशर एरिया और रिजन वेअर प्रेशर इज व्हेरी लो. प्रेशर तुम्ही ऑलरेडी शिकलात, फोर्स पर युनिट एरिया. बघा फोर्स लागला एवढ्या एरियावर, हे प्रेशर आहे की नाही? आता बघा सांगा, इथे हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर, तर हाय प्रेशरला काय बनणार? कॉम्प्रेशन. बघा लो प्रेशर, रेअर फॅक्शन. रेअर फॅक्शन, फ्रॅक्शन नाही, फॅक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, आता आपली जी साऊंड असते ना, ही डिस्प्लेसमेंट अँड डेन्सिटी पार्टिकल दोन्ही पण आहे. म्हणजे ती ऍज अ लाईन डिस्प्लेस होते आणि डेन्सिटी पण सांगते, पार्टिकल्स कसे हे होतात. नाऊ लुक हिअर, त्या रिजन्स कडे लक्ष द्या. वर वेव्ह प्रोपोगेट करते आणि बघा खाली पार्टिकल्स काही वेळा जवळ यायलेत बघा आणि लगेच ढकलून पुढे चाललेत. बरं, पार्टिकल आपली जागा सोडत आहेत का? बघा, ते फक्त त्यांच्या मीन पोझिशनच्या अबाउट व्हायब्रेट करत आहेत. म्हणून बघा, आणि तुम्ही लक्षात घ्या, एनर्जी पुढे पुढे ढकलल्यासारखी दिसते का? पार्टिकल्स पुढे जात आहेत असं वाटते, पण जात नाहीयेत. तुम्ही जर त्याला मायन्युटली ऑब्झर्व केलं नाही, नुसतं पाहिला, तुम्ही त्या वेव्ह वर फोकस करा वरच्या, तर ऑटोमॅटिक तुम्हाला खाली बघा, ते जे पार्टिकल्स आहेत ते पुढे 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 ढकलताना दिसतील. समजलं वेव्ह कशी काम करते? बघा ह्याच्यामध्ये मला तुम्ही आता एका पर्टिक्युलर पॉइंटवर फोकस करून पहा. आता मी इथे एक दाखवतो, या पॉइंटवर फोकस करा. रेअर फॅक्शन्स व्हायलेत का मध्ये? आणि बघा तिथेच कॉम्प्रेशन क्रिएट व्हायले. तर एक रिजन आहे तिथे रेअर फॅक्शन आणि लगेच काय होतंय? कॉम्प्रेशन. आता आपण याची फ्रिक्वेन्सी वगैरे सगळं चेक करू. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, फ्रिक्वेन्सी काय आहे? आता मी या ठिकाणी एक स्लाइडर आहे, थोडंसं आता लक्ष द्या, मजा येईल. आता या स्लाइड बारकडे या. आता इथे लिहिलेलं आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिटरमाइन्स पीच ऑफ द साऊंड. पीच, फ्रिक्वेन्सी. ए बेटा इकडे लक्ष दे, टाइमपास साठी बसलो नाही आपण. फ्रिक्वेन्सी काय असते म्हणा? नंबर ऑफ वेव्स प्रोड्यूस्ड पर सेकंड, त्याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्स. HZ. Hertz was a scientist who studied about sound and its features, and for his honor we gave this unit name as hertz. आता इथे 2 हर्ट्स लिहिले दिसतं. 2 हर्ट्सचा अर्थ काय? मी आत्ताच म्हणलं 2 इज अ नंबर, आणि मी सांगितलं नंबर ऑफ वेव्स क्रिएटेड पर सेकंड. म्हणजे एका सेकंड मध्ये किती वेव्ह बनणार? 2 वेव्ह. म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी 2 आहे. आता तुम्ही लक्ष द्या, हाय फ्रिक्वेन्सी, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा साऊंड असतो श्रिल. श्रिल म्हणजे कर्कश. वेन वी लिसन अ विजल, एकदम कर असा आवाज येतो की नाही, श्रिलिंग साऊंड असतो तो. याचा अर्थ काय? त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता फ्रिक्वेन्सी कशी पाहायची सर?
वरच्या वेव्ह कडे लक्ष द्या. वरच्या वेव्ह कडे या. मी आता याची फ्रिक्वेन्सी कमी करतोय. नाउ यू कॅन सी. फ्रिक्वेन्सी कडे लक्ष द्या. आता वेव्ह बघा स्प्रेड आउट झाली, थोडी लांब झाली. हा, आता तुम्ही एक काम करा, ह्याच्या वर बघा एक डोंगर बनताना दिसतो आणि लगेच खाली एक दरी बनताना दिसते. तर ह्याला नाव तसंच आहे. वरच्या याला म्हणतात हिल आणि खाली म्हणतात व्हॅली. वर हिल आहे, खाली व्हॅली आहे. बघा दोन हिल दिसल्या आणि बघा दोन व्हॅली दिसल्या. दोन हिल मध्ये जे डिस्टन्स आहे, वरची एक हिल बघा, हे हिली पार्ट आहे की नाही, तर या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे, दिस इज कॉल्ड वेव्ह लेंथ. त्या वेव्हची लेंथ काढावं लागेल की नाही तुम्हाला. तर वेव्ह लेंथ काय असते म्हणा, डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह बघा हिल्स और टू कन्झिक्युटिव्ह व्हॅलीज. व्हॅली म्हणजे तो खड्डा, याला म्हणतात वेव्ह लेंथ. आता तुम्ही मला विचार करून उत्तर द्या, फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ काय व्हायला पाहिजे? म्हणजे वेव्हलेंथ रेड्यूस होईल का वाढेल? डिक्रीज होईल. वेव्हलेंथ म्हणालो दोघातलं डिस्टन्स. फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. बघा आता फ्रिक्वेन्सी 1 आहे. 1 चा अर्थ काय, एका सेकंड मध्ये एक वेव्ह बनते. हा, चला असं धरा पेन धरल्यासारखं. ठीक आहे. हा, वर जा, खाली या, पुन्हा वर जा, थांबा. बघा, करा तयार. दिस इज वन वेव्ह. जर घड्याळात 1 सेकंड झाला, एक वेव्ह बनली तर त्याची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्ज. 1 सेकंड झाला, 2 बनल्या, 2 हर्ट्ज. एका सेकंड मध्ये 10 बनल्या, 10 हर्ट्ज. आपण जेव्हा एखादी घराची जी डोरबेल वाजवतो ना, तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी किती असू शकते? 20,000. नाही, तेवढी नाही. ती जवळपास 500च्या आसपास असते. एका सेकंड मध्ये अशा 500 वेव्हज बनतात आणि आपल्याला तो आवाज ऐकू येतो. आता बघा, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा साऊंड श्रिलिंग असतो. नाउ लुक, आपण आता याची फ्रिक्वेन्सी 1.5 केली. ठीक आहे. आता बघा मी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतोय. वेव्हलेंथ कमी होताना दिसते का बघा. हे कळेल तुम्हाला. हा, ऑसिलेशन. आणि बघा ते रेअर फॅक्शन रिजन खालचे कसे होत आहेत. आता याची फ्रिक्वेन्सी 10 आहे. हा, ते 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 वेव्हच आहेत. आता बघा, बघा मी जेवढ्या फास्ट त्याला करतोय ते एका वेव्ह मध्ये दुसरी वेव्ह अडकल्यासारखी दिसते का? त्याला मी फास्ट मध्ये, याला इंटरफेरन्स म्हणतात. तुम्हाला दाखवेल बरं. आता आपण सध्या आवाज नाही करतोय. आता बघा तुमचाच आवाज खूप जास्त आहे म्हणून याचा थांबवला. हे 10 हर्ट्ज आहे, याचा अर्थ काय सांगा? 10 हर्ट्जचं मिनिंग काय? 10 वेव्हज पर सेकंड. आता सांगा, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा साऊंड श्रिंक. आणि पीच इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड विच इज रिलेटेड विथ फ्रिक्वेन्सी. समजलं? हे तुम्हाला एखाद्या 1 मार्क क्वेश्चन मध्ये विचारतात. फ्रिक्वेन्सी सोबत कोण असोसिएटेड असते? पीच. आता बघा, इथे आपण एम्प्लिट्यूड कडे आता जाणार. इथे फ्रिक्वेन्सी आहे ना, त्या वेव्ह कडे थोडस हे करा. बघा ही फ्रिक्वेन्सी आहे आणि एक रिलेशन दिसलं. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त, बघा हे जे डिस्टन्स कमी व्हायले की नाही दोघातलं, हे डिस्टन्स बघा. फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्ह लेंथ रिड्यूस होते. म्हणजे दोघात कोणतं रिलेशन आहे? इनव्हर्स प्रोपोर्शन. म्हणून शिकवलं तुम्हाला, एक क्वांटिटी वाढली दुसरी कमी झाली. म्हणून तुम्हाला म्हणलं ना, फिजिक्स मध्ये प्रोपोर्शन चॅप्टर खूप यूज होतो, त्यासाठी सांगत होतो. आता तुम्हाला जर कोणी एक मजाक चालू नाही, तुमच्यासाठी खूप विचार करून हे बनवलंय. आता मला सांगा, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मध्ये कोणतं प्रोपोर्शन आहे? डायरेक्ट का इनव्हर्स? का? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, वेव्हलेंथ डिक्रीज. बघा वेव्ह जवळ आली की नाही, याचा अर्थ ते डिस्टन्स कमी झालं म्हणजे वेव्हलेंथ कमी झाली. आता बघा इथे मी फ्रिक्वेन्सी रिड्यूस करतोय तर बघा लेंथ वाढत चालली आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन. आता एम्प्लिट्यूड कडे जाऊ. तुम्ही बघा हे कमी जास्त होत आहे, पण त्याची हाईट तेवढीच आहे की नाही बघा बरं. हाईट कमी जास्त झाली का पहा? नाही. नाव वी विल चेंज हाईट ऑल्सो. तर एखादा साऊंड किती दूर पर्यंत जाईल
हे कोण ठरवते? त्याची हाईट. त्यालाच म्हणतात अँप्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आता त्यासाठी एक सोपी आयडिया सांगतो. आता बघा, हा रिमोट मीन पोझिशनवर आहे. आता या रिमोटला मी काय करतो, इकडून फोर्स दिला. बघा ऑसिलेशन स्टार्ट झालं. हे ऑसिलेशन आहे, हे ऑसिलेशन. हा बघा इथपर्यंतच चाललाय आणि इथून इथपर्यंतच चाललाय. त्याची एवढीच आहे ना मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, याला म्हणतात त्याचा अँप्लिट्यूड. आता बघा अँप्लिट्यूड वाढलं का पहा. आता बघा अँप्लिट्यूड अजून वाढलं. तर अँप्लिट्यूड काय असते लक्षात घ्या, इट इज द हाईट ऑफ द वेव्ह. आता आपण या ठिकाणी याच वेव्ह मध्ये याचा अँप्लिट्यूड पण चेक करू. आता याचा अँप्लिट्यूड आहे 50 युनिट्स. चला मी याचा अँप्लिट्यूड बघा, हाईट कमी जास्त व्हायली आहे का बघा. फ्रिक्वेन्सी आता तेवढीच आहे की नाही? नाही. अँप्लिट्यूड झिरोचा अर्थ फ्रिक्वेन्सी झिरो, आणि फ्रिक्वेन्सी झिरो म्हणजे नो वेव्ह फॉर्म. आता वेव्हच बनली नाही, तर ही वेव्ह आहे अजून काही ना काही. बघा आता याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 7 हर्ट्ज. अँप्लिट्यूड 10 आहे, तेव्हा फ्रिक्वेन्सी 7 आहे. आता बघा मी फ्रिक्वेन्सी एवढी केली. आता याला आपण सध्या काही करत नाहीये. बघा अँप्लिट्यूड हाईटला कमी जास्त करायला की नाही? फ्रिक्वेन्सीला कमी जास्त करायला का? फ्रिक्वेन्सी अजूनही तेवढीच आहे. तर फ्रिक्वेन्सी इज हायेस्ट अँप्लिट्यूड. आता जेवढी अँप्लिट्यूड जास्त, साऊंड इज लाऊड. ड्रम वाजवतो आपण मोठ्या आवाजात, याचा अर्थ त्याचा अँप्लिट्यूड वाढतं. आणि जेव्हा विजल ऐकतो तेव्हा फ्रिक्वेन्सी वाढली. समजलं? तर श्रिलिंग साऊंड कोणामुळे येतो? म्हणजे फ्रिक्वेन्सीमुळे येतो. आणि ड्रम लाऊडनेस ऑफ द साऊंड इज डिपेंडेड अपॉन अँप्लिट्यूड. आता आपल्याकडे इथं 3 गोष्टी आहेत, व्ही, एफ अँड लॅम्बडा. दिस इज ग्रीक लेटर लॅम्बडा. लॅम्बडा, LAMBDA, लॅम्बडा. जसं थीटा वगैरे पाहतो ना आपण अँगल साठी. चला मध्ये मध्ये बोल नका. हा, एक मिनिट. म्हणा, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. जे वेव्ह मधली लेंथ पाहिली वरची, त्याला लॅम्बडाने दाखवतात. आणि याचा अर्थ काय? साऊंडची वेलॉसिटी काढणे. मध्ये मध्ये बोल नका आता. साऊंडची वेलॉसिटी जर तुम्हाला काढायची असेल तर त्या साऊंडची तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ माहित पाहिजे. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथला मल्टिप्लाय केल्यावर साऊंडची वेलॉसिटी मिळते. तर आपण काल पाहिलं होतं साऊंडची वेलॉसिटी 340 मीटर पर सेकंड आहे स्टँडर्ड टेम्परेचरला. तर ते कसं काढले? त्यावेळेस साऊंडची फ्रिक्वेन्सी काढली, त्याची वेव्हलेंथ काढली आणि दोघांना मल्टिप्लाय केलं. आणि इथे बघा लाऊडनेस अँड अँप्लिट्यूड. एल फॉर लाऊडनेस, ए फॉर अँप्लिट्यूड. बघा डायरेक्ट प्रोपोर्शन आले की नाही? साऊंड बघा हे साईन आले की नाही? आपण प्रोपोर्शन मध्ये शिकलं. ह्याला कसं वाचायचंय? लाऊडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला आहे. म्हणजे याचं रिलेशन कसं आहे? ए स्क्वेअर आहे. म्हणजे बघा अँप्लिट्यूड 2 फॅक्टरने वाढलं तर लाऊडनेस 4 होईल. 2 चा स्क्वेअर. बघा अँप्लिट्यूड 4 झालं तर लाऊडनेस 16 टाइम्स वाढेल. अँप्लिट्यूड 10 झालं तर लाऊडनेस 100 टाइम्स वाढेल. म्हणजे मोठा साऊंड 100 टाइम्स येईल. तर हे दोघातलं रिलेशन आहे. लाऊडनेस इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. आणि हेच आपण मोजतो डेसिबल्स मध्ये. तर हे डेसिबल ठरवते आपला कान राहील की नाही. किंवा आपण कधी कधी खूप जे साऊंड मध्ये लोक राहतात ना, त्यांच्या ब्रेनवर परिणाम होऊन मेंटल डिसऑर्डर्स होतात. म्हणून कधीही खूप गोंधळामध्ये राहायचं नाही. आपला मेंटल डिस्टर्बन्स क्रिएट होतो. म्हणून थोडं शांत वातावरणात राहायचं. तर हे लाऊडनेसवर डिपेंड असतं. ठीक आहे. तर मला वाटतं आता तुम्हाला या अॅनिमेशन मधून फ्रिक्वेन्सी लक्षात आली, अँप्लिट्यूड कळलं. बघा फ्रिक्वेन्सी ठरवते नंबर ऑफ वेव्ह आणि अँप्लिट्यूड ठरवते त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हे बघा वाढलं की नाही लाऊडनेस? बघा लाऊडनेस कमी झालं, हे वाढलं. या पद्धतीनं चालतं. ओके. उद्या आपण ह्युमन इयर, हे माणसाचा कान, हे त्याचं एक आहे. ही एक जस्ट डायग्राम आहे. आता ही डायग्राम आहे, मी याला क्लिक करतो. हिचं नाव असते पिना, आउटर इयर. ह्या पार्टवर तुम्हाला क्लिक करत करत शिकायचे, बाकी काही नाही. बघा इयर ड्रम. आता इथे ऑसिल्स, मिडल इयर.
इथे आहे कॉक्लिया, इनर इयर, आणि इकडे आहे तुमच्या ऑडिटरी नर्व्स. आणि इथे तुम्हाला ह्याचंही दिलंय, आपल्याला ऐकू कसं येतं एखादी गोष्ट. सगळ्यात आधी साऊंड कुठे येतो? पिनावर. पिना काय आहे? द विजिबल पार्ट दॅट ऍक्ट्स ऍट फनेल. तेव्हा काय हे बाहेरचं फनेल एका नरसाळ्यासारखं दिसते की नाही, मध्ये काहीतरी गोतल्यासारखं, हा पिना आहे. आउटर पार्ट, हा विजिबल पार्ट आहे, हा दिसतो कानाचा बाहेरचा भाग. ह्याचं काय काम आहे? टू कलेक्ट साऊंड. आता गंमत आहे, आपला कान असा मध्ये आलेला का, असा बाहेर गेलेला कान? आपला कान असा आहे ना, असा कान आहे. नाही, असा असेल तर आलेल्या साऊंडला तो असा इकडे ढकलून मध्ये ढकलेल, कलेक्ट करेल. असा असेल तर तो बाहेर निघून जाईल ना, तो कानात जाणार नाही. इकडे आला, साऊंड पडला, तो इकडे गेला, इकडे गेला, कानात काहीच गेलं नाही. तर असा असेल तर बघा, इकडून साऊंड आला, तो असा स्लिप होऊन मध्ये येईल, इकडून आला इकडे स्लिप होईल, म्हणजे तो मध्ये जाईल. तर पिनाचं काय काम आहे? टू कलेक्ट मॅक्सिमम साऊंड वेव्स. म्हणून आपला कान असा असतो. समजलं? फ्रॉम द सराउंडिंग्स. आणि मग कुठं आलो आपण? ऑडिटरी कॅनल. कॅनल मीन्स अ पाथ, रस्ता. ऑडिटरी, टू टू ट्रॅव्हल द साऊंड. एक रस्ता आहे, इथून तो मध्ये आला, आता हा दिसत नाही आपल्याला. आता मग आला इयर ड्रम. आता ड्रमवर साऊंड आदळला. थीन मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे कर्टन, पडदा. कानाचा पडदा म्हणतो आपण, हेच असते मेन इयर ड्रम. म्हणून ते कानामध्ये काड्या करायच्या नाही, हे नाही, नाहीतर पडदा फाटून गेला की मग ऐकणं बंद. वेन साऊंड वेव्ह स्ट्राईक इट, कन्व्हर्टिंग साऊंड एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ह्याचं काय काम आहे? साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणं, म्हणून आवाज ऐकायला येतो. मग कुठं आला साऊंड? ऑसिल्स मध्ये. ऑसिल्स कोण आहे? मिडल इयर आहे. 3 टायनी बोन्स, इथे आपले 3 हाडं असतात. एकाचं नाव हॅमर, मॅलस म्हणतात, पुन्हा इनकस, अॅनविल म्हणतात, आणि नंतर स्टेप्स. ठीक आहे, त्याला स्टिरअप म्हणतात. हे 3 हाडं असतात. हॅमर सारखं असतं. यांचं काय काम आहे? दे ऍक्ट ऍज, बघा, लिव्हर्स टू अँप्लिफाय द व्हायब्रेशन. अँप्लिट्यूड वाढवण्याचं काम करतात ते 3 हाडं आपल्या कानातले. मग आपला साऊंड कुठं आला? कॉक्लिया. कॉक्लिया बघा, एका स्नेल सारखं डिझाईन आहे. अ स्नेल शेप्ड ऑर्गन फिल्ड विथ फ्लुइड. याच्यात मेन असतं सगळं. इट कंटेन्स हेअर सेल्स. कानाच्या मध्ये असे ते हेअर सेल्स असतात. त्याचं काय काम आहे? इथं दुसरं काही जाऊन आपला कान बंद होऊ नये, त्याच्यासाठी ते असतं. ठीक आहे. दॅट कन्वर्ट मेकॅनिकल व्हायब्रेशन्स इंटू इलेक्ट्रिकल नर्व इम्पल्सेस. आणि मग ऑडिटरी कॅनल आहे सगळ्यात शेवटी. ट्रान्समिट्स द इलेक्ट्रिकल सिग्नल्स फ्रॉम द कॉक्लिया टू द ब्रेन, वेअर दे आर इंटरप्रेटेड ॲज साऊंड. अशा पद्धतीने आपला ह्युमन इयर काम करतो. मेकॅनिझम काय? सगळ्यात आधी कुठे येणार? पिना. पिनाहून कुठे जाणार? मग बोन्सचं काम अँप्लिफाय करणं. मग कुठे येणार? कॉक्लिया. कॉक्लिया कन्वर्ट करतो, आणि मग फायनली ब्रेन इंटरप्रेट करतो. क्लिअर? आता बाकीच्या गोष्टी इथं काही IIT ॲडव्हान्स कॉन्सेप्ट पण आहेत. तुमच्या बेसिक संपल्यानंतर ह्या पण आहेत. आता हे बघा, अशा टाईपचे फॉर्म्युले येतात तिथून. हे हायर लेवलचे हे फॉर्म्युले, हे आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा. मॅक नंबर असते, सोनार असते, नाही ना बेटा. आणि मग तुम्हाला एक क्विज पण टाकली मी याच्यात छोटीशी. ठीक आहे, आपण बाकीचा भाग उद्या पाहू.